पाहूया काय करतायत. आणि मैदानाच्या साईडने चालत होतो तो शंभूराज वारेचा वाघ सनी गायकवाड. मागच्या सामन्यावर कोण होतो. चालो पहिले षटक घेऊन येतोय तुषार दिघे. अष्टागले खेळत होतो विखिलाम. अतिशय सुरेख फटका पहिला चेंडू मध्ये पहिला चौकार. सुंदर अशी फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांचा चौकारचा इशारा. अतिशय सुरेख असा फटका आपण पाहतोय तो विकीच्या बॅट मधून. आणि खूप इनिंग्स नंतर डान्सिंग पंच आबा चौधरी यांचं सहर्ष स्वागत. आणि आबा आता डान्सिंग मध्ये पंचांचं काम झालं पाहिजे. सुंदर असा जो पंचांचं काम पाहतात ते आबा चौधरी एक महाराष्ट्रातील नामांकित असे पंचा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतो तुषार दिघे. एक नावाजलेला हा गोलंदाज त्याला फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय विकी लांब. पाहूया अतिशय सुरेख फटका चेंडू हवेमध्ये. पाहूया षटकार. पंचांचा षटकारचा इशारा. अतिशय सुरेख अशी फटके पाहायला मिळत आहेत ते विकी लांबच्या बॅट मधून. आणि या षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या वाढ 10. अवघ्या 2 चेंडूमध्ये 10 रनची आतिषबाजी केली तो दीपक लांब. पुढील चेंडू पाहूया तुषार काय करतो आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा तुषार टू विकी. आणि सुंदर असा टाकलेला चेंडू. कोणत्याच प्रकारचे धाव नाहीये. अतिशय सुरेख असा सामना पण या ठिकाणी पाहतोय. तेजस कुंभार पुन्हा एकदा तुषारचा चेंडू खेळाडू सज्ज झालाय विकी. आणि सुंदर असा मारला चेंडू. खेळची शक्यता नाहीये. थोडं तुषारने फसवलेला आता दीपकला. सुंदर असा प्रयत्न करताना तुषार. मागील सामन्याचा सामनावीर गजानन शिंदे याने आपले सन्मान चिन्ह घेण्यासाठी स्टेजवर यायचंय. गजानन शिंदे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय तुषार दिघे यांची. पाहूया पुन्हा एकदा तुषारचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय शिवम मल्हारे. शिवम मल्हारे एक नामांकित असा हा फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा तुषारचा चेंडू. आणि सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतोय. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. अतिशय सुंदर असं इथं फलंदाजीचं काम करतायत विकी लांब. आणि त्यांना साथ देत होतो शिवम मल्हारे. पाहूया पुन्हा एकदा तुषारचा चेंडू. आणि सुरेख फटका पाहतोय आपण विकीच्या बॅट मधून. पुन्हा हा 90 सेंटीमीटर असा होता हा फटका. हाने जातो सीमारेषेपार. षटकार. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. आणि या षटकारानंतर पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते 18. खूप महागडा असं षटक ठरलेले शिवतेज वॉरियर्स साठी. आणि पुढील षटक घेऊन आलेला आहे तो स्वतः कर्णधार शुभम धोंडे. आणि शुभम टू शिवम. पाहूया काय होत आहे. पाहूया संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो शुभम. आणि त्याला फलंदाजी करतो शिवम. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू. सुंदर असा. पाहूया धाव पूर्ण होती काय ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. गजानन शिंदे याचा सत्कार
उपसरपंच उमेश दादा यांनी करायचंय. सामनावीर ह्या पुरस्कार द्यायचा. पाहूया पुन्हा एकदा शिवरामचा चेंडू. भाऊ घ्या सन्मान हे द्या सन्मान चिन्ह. हॅलो. पुन्हा एकदा झेलची संधी आणि हा सुंदर झेल या ठिकाणी टिपलेला आहे. झेल बाद होतो तो विकी लांब. आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल तो करण राठोड याचा. सुंदर अशी 2 झेल त्याने मगाच्या एक मॅच मध्ये आणि आता एक घेतलेला तो झेल. नितीन उर्फ बंडा पांगारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही शिवगंगा कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पाहूया आता दीपकची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज कोणाच्या अंत आलाय तो. 1 डाऊन आलाय तो ओमकार दीक्षित. पाहूया विकील आमची जागा कशी भरून काढतो तो. गोलंदाजी आपण पाहतो त्या ठिकाणी धोंडे. पाहूया पुन्हा एकदा शुभमचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला ओमकार दीक्षित. पाहूया पुन्हा एकदा सुरेख फटका. पहिलाच चेंडूवरती पहिला षटकार लगावला तो दीक्षितने आणि या ठिकाणी पंचांचा षटकारचा इशारा येतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. अतिशय सुरेख अशी बल्लेबाजी आपण या ठिकाणी पाहतो ती कोणता संघ येतात बॅटिंगला. शंभूराजे वॉरियर्स संघाचे खेळाडू या ठिकाणी अतिशय सुरेख अशी बल्लेबाजी करताना आपण पाहतोय. आल्या पहिल्या चेंडूवर असा सुंदर असा झटका दिला आणि तो झाला सीमारेषे पार षटकार. पाहूया पुन्हा एकदा शुभमचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय दीक्षित. एक नवीन चेहरा अतिशय सुरेख अशी फटकेबाजी आपण पाहतो त्याच्या बॅट मधून. पाहूया पुन्हा एकदा शुभम टू. पुन्हा सुंदर असा फटका त्याच्या बॅट मधून जातो. पाहूया किती धावा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. अतिशय सुरेख अशी बल्लेबाजी. पाहूया अतिशय सुरेख झेलची संधी या ठिकाणी. पाहूया सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलवतो विजू गुरवणे आणि झेल बाद होतो तो ओमकार दीक्षित. अतिशय सुरेख अशी बल्लेबाजी करणारा हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो शुभम धोंडे. पाहूया पुढचा फलंदाज खेळण्यासाठी मैदानात कोण येते ते पाहायचं. ओमकारची जागा भरून घेण्यासाठी पुढील फलंदाज शंभूराजे वॉरियर्स करून कोण येते पाहायचे. आणि पुढील फलंदाज तो स्वतः कर्णधार गजानन शिंदे. एक नामांकित असा हा खेळाडू मैदानामध्ये जाताना दिसतोय. संघाची धोरा सांभाळण्यासाठी चाललेला हा गजानन शिंदे. एक ऑलराऊंडर अशी त्याची ओळख क्रिकेट क्षेत्रामध्ये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो शुभम धोंडे. एक अनुभवी असा हा गोलंदाज. त्याला फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय गजानन. दोन्ही संघ एक नावाजलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा शुभमचा चेंडू. अतिशय सुरेख फटका. पाहूया किती धावा मिळवतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शिवतेज वॉरियर्सचं. धावसंख्येमध्ये वाढ होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29 धावा. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29. शंभू वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 2 षटकानंतर. पाहूया संघाचं पुढील षटक टाकण्यासाठी कोण येतो ते पाहायचं आहे. पुढील षटक टाकण्यासाठी येतो तो बाळा कदम. एक नावाजलेला गोलंदाज.
एक अनुभवी असा हा गोलंदाज बाळा कदम त्याला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 29. शिवम आणि वाव पुढील चेंडूवर काय रवींद्र तो शिवम. बाळा कदम विरुद्ध शिवम. पाहूया सुरेख फटका शिवमच्या बॅट मधून. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते विजय गुरवचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण विजय गुरव. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहतोय ती आपण बाळा कदमची. पाहूया पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय गजानन शिंदे. एक नामांकित असा फलंदाज. हलकासा कट करताना चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. धाव संख्या स्थिर. पाहूया पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय गजानन. बाळा कदम विरुद्ध गजानन. अतिशय सुरेख फटका. झेलची संधी. पाहूया झेल टिपतोय का आणि सुंदर झेल टिपलेला आहे. झेल वाद होतो तो गजानन शिंदे. एक मोठा झटका म्हणावा लागेल या संघाला. गजानन शिंदे मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. एक निराशा घेऊन चाललेला दिसतोय. पाहूया गजाननची जागा भरून काढण्यात आली. त्यांच्या 100 मधून कोण येतोय. सुंदर असा झेल टिपला गेला या ठिकाणी आणि चांगला खेळाडूला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे या बाळा कदमला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो आपल्या संघासाठी. पहिल्या पुढील फलंदाज खेळण्यासाठी कोण येतोय तो. पुढील फलंदाज लवकर पाठवायचे. आणि आणि 100 वॉरियर्सचे पुढील खेळाडू अपंग खेळाडू होतो तो दीपक सुशील दिघे. एक नामांकित असा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईकला सुशील दिघे. एक नावाजलेला फलंदाज. त्याला गोलंदाजी करतोय तो बाळा कदम. दोन्ही नावाजलेले खेळाडू या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू. पण पंचांनी व्हाईटचा इशारा या ठिकाणी येतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. त्याच पद्धतीची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 100 वॉरियर्स संघाचा एक नामांकित असा फलंदाज सुशील दिघे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय बाळा कदम. सुंदरसा मारलेला चेंडू. पाहूया या ठिकाणी धाव पूर्ण होती का. एक धाव पूर्ण. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. अतिशय सुरेख असे पुढील चेंडू बाळा टू शिवम. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो बाळा कदम आपल्या संघासाठी. आणि पुढील फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतो शिवम मल्हारे. एक नामांकित असा हा फलंदाज 100 वॉरियर्स संघाचा. आणि सुंदरसा टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा. अतिशय सुरेख धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वीरित्या अशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण तो बाळा कदमला. आणि धाव संख्या स्थिर 32 धावा.
पुन्हा एकदा बाळा कदम टू शिवम मल्हारे. अतिशय सुरेख फटका, झेलची संधी होते. सुंदर असा ट्राय करताना खेळाडू दिसतो या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव पूर्ण. थोडस गचा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शंभू पाटील कडून. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 34. 3 षटक समाप्तीनंतर 4थं षटक आहे. हा आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो दिनेश कुंभार. या पुढील गोलंदाजी करण्यासाठी आलाय दिनेश कुंभार. त्याला फलंदाजी करतोय सुशील दिघे. सुशील दिघे यांची फलंदाजी पाहण्यासाठी आलेला राहुल चौधरी. अतिशय सुरेख फटका सुशीलच्या बॅट मधून. त्यांचं डिक्लेरेशन घेऊन पंचांचा 2 धावा डिक्लेअरचा इशारा. या ठिकाणी सुशील दिघेची फलंदाजी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियावरून आलेला हा राहुल चौधरी. अतिशय सुरेख फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय दिनेश कुंभार. एक नावाजलेला खेळाडू शहापूर संघाचा. पाहूया धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वीरित्या अशी गोलंदाजी करतोय का. त्याला फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय शिवम मल्हारे. एक नामांकित असा खेळाडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पण म्हणावं लागेल. यष्टीरक्षक शुभम धोंडे. आणि धाव संख्या बोललेली 37. 4 बाद 37. फलंदाज पुढील फलंदाज चाललाय एक प्रचंड असा अनुभव असलेला क्रिकेट क्षेत्रातील फलंदाज प्रसाद पारठे. पाहूया धावसंख्या वाढवण्यामध्ये यशस्वीरित्या अशी फलंदाजी करतोय का ते पाहायचंय. पाहूया पुन्हा दिनेश टू. अतिशय सुरेख फटका. पाहूया किती धावा. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. 4 गडी बाद. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहतो ते आपण दिनेश कुंभारची. पाहूया दिनेशचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक नामांकित असा हा खेळाडू सुशील दिघे. पाहूया आपली फलंदाजी. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू. पाहूया चोरटे धाव या ठिकाणी पूर्ण होते का. या ठिकाणी चोरटे धाव पाहायला मिळते. दुसरी धाव पूर्ण. चोरट्या धावा म्हणायला लागतं त्याला. हा निर्धाव चेंडू होऊ शकला असता परंतु या चेंडूवर 2 धावा दिल्या आहेत. अतिशय सुरेख. पाहूया पुढील चेंडू दिनेशचा. स्ट्राईकला खेळतो सुशील दिघे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख फटका सुशीलच्या बॅटमधून झेलचा नाही. आणि सुंदर असा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा सुंदर असा इशारा चौकार. आणि सुंदर असं पंचांचं काप पाहता येते आबा चौधरी. आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या पोहोचली 44. 44 धावा. 4 गडी बाद. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पुढील षटक टाकण्यासाठी कोण येतं ते पाहायचंय. धावसंख्या झालेली आहे 44.
44. 44 वर 4 गडी बाद. अतिशय सुरेख आपल्याला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला मंगाशी. तो विजय गुरवकून पुढील गोलंदाजी करण्यासाठी तो वैयक्तिक दुसरं षटक टाकतो. तो बाळा कदम त्याला फलंदाजी करतो. तो प्रसाद पार्टे आणि सुंदर असं टाकलेलं चेंडू काही समजू शकला नाहीये तरी फळात बाद या ठिकाणी झालाय तो प्रसाद पार्टे. पाहूया त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज भाऊया आता प्रसाद पार्टीची जागा भरून काढण्यासाठी कोण येते आणि पुढील फलंदाज पुढील फलंदाज कोण आहे पाहायचं आहे. आणि पुढील फलंदाज आलेला तो किरण दीक्षित. पाहूया बाळाचा पुढील चेंडू किरणसाठी आणि अतिशय सुरेख टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा काही समजू शकला नाहीये. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतो तो बाळा कदम. पुढील बाळा कदमचा चेंडू किरणसाठी अतिशय सुरेख फटका. पाहूया किती धावा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 5 गडी बाद. पाहूया पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सुशील दिघे. त्याला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बाळा कदम. शॉपूर प्रीमियर लीग स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ज्ञानगंगा क्रीडांगण मैदान शॉपूर या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा बाळा टू सुशील. सुशीलच्या नातीचा सुरेख फटका आणि हा पंचांचा षटकारचा इशारा. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय तो सुशीलच्या बॅट मधून. आणि या षटकारानंतर धावसंख्येत वाढे. धावसंख्या जाऊन पोहोचली 51. 5 बाद 51. अर्धशतक पूर्ण झालेलं शंभू वॉरियर संघाचा. अतिशय सुरेख अशी फलंदाजी सुशीलच्या बॅट मध्ये पाहतोय. चेंडू आणायचं जरा सहकार्य करायचं तिथल्या खेळाडूंनी. चेंडू आलेला इथं आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा शॉपूर प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. अतिशय सुरेख असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शॉपूर प्रीमियर लीग स्पर्धा 2024 पर्व 4. सर्व संघ मालकांचं हार्दिक असं स्वागत. पाहूया पुन्हा एकदा बाळा कदमचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय सुशील दिघे. एक नावाजलेला फलंदाज शॉपूर संघाचा. सुंदर असा टाकलेला चेंडू काही समजू शकला नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला तो बाळा कदम. बाळा तो सुशील. राज्य संघाचा अष्टपैलू खेळाडू विशाल गुजर या ठिकाणी आलेले. त्यांचंही शॉपूर प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. अतिशय सुरेख झेलची संधी आणि हा झेल सुटलेला आहे. मोठं जीवदान या ठिकाणी मिळतंय ते सुशील दिघेंना. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52. 5 बाद 52. आणि शेवटचं षटक कोण घेऊन बघायचंय. संघासाठी शेवटचं षटक महत्वाचं ठरेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 52. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या 52. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी
6वं षटक घेऊन येतो तो तुषार दिघे. आपल्या गोलंदाजीवरती भल्या भल्या खेळाडूंना फलंदाजांना पाणी पाजणारा हा गोलंदाज तुषार दिघे आणि त्याला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सुशील दिघे. षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा सुशील दिघे पाहूया आपल्या संघासाठी किती धावा उभारतोय तो. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू, निर्धाव पद्धतीचा, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा हा खेळाडू आपण पाहतो सुशील दिघे. आपल्या पायाला इजा होऊन सुद्धा तो मैदानात उतरलेला आहे आपल्या संघासाठी. यावरून समजतंय क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा हा खेळाडू आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे, झेल होतं का पाहायचंय आणि सुंदर झेल टिपलेला आहे शुभम धोंडे यांनी आणि चांगल्या खेळाडूला झेल बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि पुढील जागावरून करण्यासाठी आला होता माऊली दिघे. पुन्हा एकदा कोणासाठी सज्ज होतोय तुषार दिघे. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू काही समजू शकला नाहीये. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि लेग बायची धाव या ठिकाणी मिळते. एक नावलेला गोलंदाज शहापूर संघाचा तुषार दिघे. आपली ओळख भुमरा या नावाने ओळखणारा हा गोलंदाज. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू, नो बॉलचा इशारा असल्यामुळे त्याचा फायदा या खेळाडूंना मिळाला गेलेला आहे. नो बॉलचा फायदा झालेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 वरती 6 विकेट. पाहूया पुढील चेंडू तुषारचा, त्याला फलंदाजी करतोय माऊली आणि पंचांचा नो बॉलचा इशारा पुन्हा या ठिकाणी येतोय. सुंदर असा चाललेला हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. शंभूराजे वॉरियर्स विरुद्ध अतिशय सुरेख टाकलेला चेंडू, निर्धाव पद्धतीचा, काही समजू शकत नाहीये फलंदाज. धावसंख्या स्थिर. पाहूया पुन्हा एकदा तुषारचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते माऊली. आपलं वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 6वं षटक घेऊन आलेला हा तुषार. पाहूया पुन्हा एकदा तुषारचा चेंडू, पुन्हा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू. पाहूया धावबादची संधी आणि धावबाद होतो या ठिकाणी फलंदाज. चला पुढील फलंदाज खेळण्यासाठी मैदानात आलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी तुषारच्या या ठिकाणी पाहतोय. पुढील आलेला आहे विवेक मोहिते. पाहूया पुन्हा एकदा तुषारचा चेंडू विवेकसाठी आणि अतिशय सुरेख पकडलेला चेंडू. पुन्हा एकदा धावबाद. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 6 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 7 गडी बाद. विजयासाठी 56 धावा झालेल्या आहेत. 57 धावा विजयासाठी. चला त्वरित त्याचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्टार गोलंदाज असे आपला नाव निर्माण केले असं सनी गायकवाड. अतिशय सुरेख असा शहापूर संघाला नवीन चेहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा आता स्टार गोलंदाजची बॉलिंग बघायला भेटणार आहे सनी गायकवाड. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
शंभू वॉरियर संघाने विजयासाठी 57 धाव्यांची गरज. शिवतेज वॉरियर संघाला विजयासाठी 57 धावेची गरज. 36 चेंडू 57 धावा. सुंदरस या ठिकाणी आयोजन केले ते शिवापूर प्रीमियर लीग 2024 पर्व चौथा. सर्व संघ मालकांचं हार्दिक असं स्वागत. चला तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शिवतेज वॉरियर संघाला विजयासाठी 36 चेंडू 57 धावेची गरज. शिवापूर प्रीमियर लीग स्पर्धा 2024 पर्व चौथे. ज्ञानगंगा क्रीडांगण मैदान शिवापूर या ठिकाणी दोन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये पाठवायचं आहे. शिवतेज क्रिकेट संघाचे 2 फलंदाज खेळण्यासाठी मैदानात पाठवायचं आहे. शंभूराजे वॉरियर संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शिवतेज वॉरियर संघाला विजयासाठी 36 चेंडू 57 धावेची गरज. अतिशय सुरेख असे सामने या ठिकाणी खेळले जात आहेत. विजयासाठी 36 चेंडू 57 धावेची गरज शिवतेज वॉरियर संघाला. सलामीची जोडी मैदानात जाताना दिनेश कुंभार आणि त्याच्या साथीला चाललाय तो शुभम धोंडे. एक नामांकित अशी जोडी मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. विजयासाठी 36 चेंडू 57 धावेची गरज. पुढील टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईकला खेळण्यासाठी येतोय दिनेश कुंभार आणि नॉन स्ट्राईकला खेळतो तो शुभम धोंडे. सलामीची जोडी मैदानात. पहिला षटक घेऊन येतो तो शंभूराजे वॉरियर संघाचा गोलंदाज गजानन शिंदे. त्याला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय दिनेश कुंभार. दोन्हीही खेळाडू अनुभवी आहेत. विजयासाठी 36 चेंडू 57 धावा. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने टाकलेला, काही समजू शकला नाही दिनेश. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गजाननची. चला पुढील टॉससाठी यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय गजानन टू दिनेश. पाहूया कोण जिंकेल हा सामना. अतिशय सुरू टाकले चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू निर्धाव. कोणत्याच प्रकारचे धाव नाहीये. खूपच सुरेख अशी गोलंदाजी शंभू संघाचा हा गोलंदाज. बोबगाव अतिशय सुरेख फटका. झेलची संधी अतिशय सुरेख. अतिशय सुरेख असा झेल या ठिकाणी अनुराग पारवे झेल बांधत होतो दिनेश कुंभार. खूप मोठी स्वप्न पाहिली होती या दिनेशने. स्वप्न त्याचं अधुरं राहिलं. झेल बांधत होतो दिनेश कुंभार. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज येतो तो शिवतेज वॉरियर संघाचा फलंदाज
करण राठोड. पाहूया करण राठोड आपल्या संघासाठी काय करतो. आपल्या संघाला विजय मिळवून देतो कधी पाहायचंय. आणि स्ट्राईक वर आला तो करण. आणि आता सामना गजान विरुद्ध करण. पाहूया गजानन टू. अतिशय सुरक्षित पकडलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा. अप्रतिम या पद्धतीने चाललेलं आहे षटक गजानन शिंदे. पाहूया पुन्हा एकदा गजानन टू राठोड. एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1. संघाची धावसंख्या खातं खोललेलं. दोन्ही दिग्गज खेळाडू या ठिकाणी माऊली जाधव आणि त्यांच्या साथीला आलाय तो माऊली जमदाडे. पाहूया पुन्हा एकदा गजेटो शुभम. अतिशय सुरेख फटका शुभमच्या बॅट मधून येतोय. पुढील टॉस घेण्यासाठी पंचांचा उपसरपंच आणि पुढील टॉस घ्यायचा. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चौकार. धावसंख्येमध्ये वाढ होते. आताच्या आशा मिळून 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. अतिशय सुरेख सुंदर असं षटक मारायला आले गजानन शिंदे याचं. अप्रतिम असं षटक आणि धाव संख्या जाऊन पुस्ती 7. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक समाप्तीनंतर शिवते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 1 गडी बाद. पाहूया पुढील गोलंदाजी. पुढील षटक घेऊन येतोय जो बघूया कोण घेऊन येते. अनुराग पारे. अनुराग शुभम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया शुभम. अतिशय सुरेख फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. सनी डिस्को सन्या म्हणून ओळख असणारा हा शिवगंगा खोऱ्याचा खेळाडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेले सनी गायकवाड. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय सुरेख झेलची संधी या ठिकाणी आणि झेल सुटलेला आहे. मोठासा जीवदान या ठिकाणी मिळतंय या खेळाडू. संघाला मोठासा धक्का बनावा लागेल. झेल सुटलेला या ठिकाणी सनीस. अतिशय सुरेख फटका आणि पुन्हा एकदा झेलची संधी. झेल होते पाहायचंय आणि सुंदर झेल सुटलेला आहे या ठिकाणी. हा झेल खूप मागा टाळणार आहे. मोठासा जीवदान मिळतं या ठिकाणी शिवतेज वॉरियर संघाच्या फलंदाजांना. मागच्या मॅच मध्ये पाहिलं एक कॅच सुटला अख्खी मॅच गेली.
बोला एकदम ज्या सनीने 2010 ते 2014 पर्यंत नेहरू स्टेडियम गाजवलं होतं क्रिकेट क्षेत्रात. आणि पहिल्या पुढील गोलंदाजीसाठी सज्ज होतो आणि सुंदर असा टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा. आणि या ठिकाणी सहकारी मित्र आलेले दीपकजी जोरवेकर त्यांचं हे शॉपिंग प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अनुराग पारवे, अनुराग तुकाराम. अनुरागचा पुढील चेंडू पर्यंतसाठी आणि पुन्हा एकदा फुकलेला चेंडू. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पंचांचा निर्णय वाईड वाईड वाईड. मग दोन्ही होतं समांतर करायला पाहिजे आबा तुम्ही. हे आबाका स्टाईल आहे ना. डान्स झाला लवकर पाहूया पुन्हा एकदा अनुरागचा चेंडू आणि पुन्हा त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू काही समजू शकला नाहीये. धावसंख्या 11 वरती गडी बाद. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते अनुराग पारवेंची. त्याला फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय सुरेख फटका. झेलची संधी या ठिकाणी शिवम भंडारे. झेल होतो या ठिकाणी. सुंदर असा झेल टिपलेला होतो शिवम मल्हारेने. आणि संघासाठी तिसरा आणि व्यवस्थित दुसरे षटक घेऊन आला तो गजानन. पुढील फलंदाजीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 11. 2 गडी बाद. पुढील फलंदाज येतो तो शिवतेज क्रिकेट वरील संघाकडून तुषार दिघे. पुढील षटक घेऊन आला होतो गजानन शिंदे. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा. पाहूया त्याला स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय शुभम दोंडे. पाहूया गजाननचा पुढील चेंडू शुभम दोंडेसाठी. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू काही समजू शकत नाहीये. खूपच सुरेख गोलंदाजी गजूची या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर असं स्टेडियम या ठिकाणी आपण पाहतोय. ते ज्ञानगंगा क्रीडांगण मैदान शॉपूर. पाहूया पुढील गजाननचं चेंडू शुभमसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका. झेलची संधी या ठिकाणी आणि झेल सुटलेला आहे. मोठासा जीवदान या ठिकाणी मिळते ते शुभम दोंडे यांना. दुसऱ्यांदा जे जीवनदान भेटलेलं आहे शिवम धोंडे यांना. पाहूया त्याचा पुरेपूर फायदा उठवतो का हा फलंदाज शुभम दोंडे. आणि स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतो तुषार दिघे. तुषार दिघे स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज झाला. अतिशय सुरेख असा अनुभवी असा हा खेळाडू शिवतेज क्रिकेट संघाचा. आणि हा पंचांचा फाईटचा इशारा येतो या ठिकाणी. सुंदर असं पंचांचं काम पाहतायत ते आबा चौधरी. डान्सिंग पंच आवाज चौधरी. आपण म्हणा तुम्हीच गाणं म्हणा तुम्हीच नाचा. जॉन टिपे कुणास्तून त्यांनी स्टेज फसवायचंय. पाहूया सुंदर असं मारलेला चेंडू तुषार दिघे यांनी. पाहूया किती धाव मिळतोय. सुंदर असं या ठिकाणी शिवगंगा प्रीमियर लीग 2025 चे निर्वाचित अध्यक्ष श्रीकांत आप्पा पवार यांचं इथं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं शॉपूर
प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा त्याच पद्धतीत टाकलेला चेंडू पंचाचा पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. अतिशय सुरेख असं पंचाचं काम पाहतायत आबाद चौधरी. संख्या जाऊन पोहोचते 16. 2 गडी बाद. पाहूया पुन्हा एकदा गजानन टू तुषार. आणि हा जोरदार अपील करताना या ठिकाणी यष्टीरक्षक सुंदर अशी अपील करताना यष्टीरक्षक लाला पारखे यांची. चला पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय गजानन शिंदे. त्याला स्ट्राईक वर मारा करण्यासाठी सज्ज झालाय तुषार दिघे. दोन्हीही खेळाडू नावाजलेले शहापूर संघाचे. पाहूया आणि सुंदर असा फटका तुषारच्या बॅट मधून येतो. किती धावा मिळते पाहिजे. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. तिथे बसलेले खेळाडू आहेत. कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाही दक्षता घ्यायची. जरा सहकार्य करायचं आहे. तिथले सगळे उठायच्यात सगळ्यांना उठव. सहकार्य करा. तो अतिशय सुरेख पकडले चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा व्हायचा इशारा या ठिकाणी येतोय. तुषार सगळे लेगला बॉल मारणार आहेत त्यामुळे सगळे तिथले उठा सगळ्यांनी. अमित बाळा कदम बाळा वालेरा उठा. पाहूया पुन्हा एकदा गजानन टू तुषार. दोन्ही हे अनुभवी खेळाडू. एकीकडे गोलंदाजी करतो तो गजानन शिंदे आणि एकीकडे गोलंदाजी करतो तो तुषार दिघे. दोन्ही खेळाडू संघासाठी झटताना दिसत आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. धाव संख्या स्थिर. धाव संख्या जाऊन पोहोचती 19 वरती. 2 गडी बाद. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचती 19. 2 गडी बाद. 18 चेंडू 38 धावेंची गरज शिवतेज वॉरियर्स संघाला विजयासाठी. 18 चेंडू 38. पहिला पुढील गोलंदाजी करण्यासाठी येतोय शहापूर संघाचा शिव शंभा. शंभर संघाचा पुढील गोलंदाज कोण आहे ते पाहायचं आहे. 3 षटकानंतर शिवतेज वॉरियर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आणि 2 गडी बाद. पहिल्या गोलंदाजी सज्ज होतोय प्रसाद पारडे. त्याला फलंदाजी करतोय शुभम धोंडे आणि लालठाया खेळतो तो तुषार दिघे. प्रचंड अनुभवी असे खेळाडू मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका शुभमच्या बॅट मधून येतोय. किती धावा मिळतात या ठिकाणी पाहायचं आहे. पंचांचा चौकारचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे तो. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अतिशय सुरेख पकडले चेंडू निर्धाव पद्धतीचा आणि सुंदर असा गोलंदाजी करताना प्रसाद पारखे. पाहूया पुन्हा एकदा प्रसादचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो शोभा. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 2 गडी बाद. पाहूया पुन्हा एकदा प्रसाद टू शोभा
अतिशय सुरेख फटका, झेलची संधी आणि सुंदर असा प्रयत्न केला होता या खेळाडूने आणि हा पंचांचा चौकारचा इशारा. अतिशय सुरेख फटका. पंकज तिथे कुठं असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. अतिशय सुरेख फटका. जागतिक दर्जाचे पंच पंकज सर तिथे आपण कुठं असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिशय सुरेख असं पंचांचं काम पाहतायत. महाराष्ट्रातील ज्यांचं पंचांमध्ये नाव घेतलं जातं असं आबा चौधरी. पाहूया पुन्हा एकदा प्रसादचा चेंडू खेळाडूसाठी सज्ज होतोय. शुभम पुन्हा एकदा सुरेख फटका आणि हा सनीला चकवा देताना दिसतोय. चेंडूला सुद्धा लाज वाटत असेल हातात जायला सनीच्या. सर सनीच्या जर आजची सकाळची पहिली मॅच बघितली तर त्यांनी कसलेला फलंदाज विवेक डुंबळे याला 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या होत्या पण सनीने त्या होऊ दिल्या नाहीत. जो सनी की वर्षातून फक्त 2दाच ग्राउंडवर दिसतो आपल्याला, एक फक्त उद्घाटनाला आणि दुसरा बक्षीस वितरणाला. अतिशय सुरेख फटका आणि चेंडू जातो तो सीमारेषेवर आणि हा षटकार. अतिशय सुरेख असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो तो.
हॅलो हॅलो अतिशय सुरेख पुन्हा एकदा फलंदाज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 45 विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अनुराग पारवे. पाहूया पुन्हा एकदा अनुरागचा पुढील चेंडू शुभमसाठी. शुभमच्या बॅटमध्ये माझी सुरेख फटका आणि पाहूया दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि आता शेवटचं षटक निर्णायक षटक टाकतो तो. सत्याची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 2 गडी बाद 47 धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावा करायच्यात. ज्याची आपण आवर्जून वाट पाहत होतो तो गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. छोटा पॅक मोठा धमाका अशी असणारी ओळख या शुभंगा खोऱ्यातील नावडलेला गोलंदाज. आजपर्यंत त्याला संधी मिळाली नव्हती परंतु त्याने आज या संधीचं सोनं केलेलं आहे. अक्षरशः त्यामुळं सोन्याला भाव जास्त मिळत आहे या ठिकाणी. आता संधीचं सोनं केलं या सनीने त्यामुळे सोन्याचे भाव जरा चढलेले दिसत आहेत. लोकांना 5 स्टार मिळतात पण हा लोकांना स्टार्च करतो. हा लोकांचीच कपडे स्टार्च करत तो घालून मोठी देशील म्हणा. सनीने जर ही मॅच जिंकून दिली तर मयूर मोरे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये सनीची आणि प्रचंड असा अनुभव असणारा गोलंदाज सनी. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका धावेवरच समाधान. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू सनीने. सनीला क्रिकेटचा वारसा खूपच मोठा म्हणावा लागेल. माजी खेळाडू रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र तसेच ऋतुराज गायकवाड यांचे कनिष्ठ बंधू सुंदर असा अभिमान म्हणावा लागेल सनीचा. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू सनीने. हो 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 काय झालं हो काय झालं त्याला पहिला सनीचा पुढील चेंडू शुभमसाठी. अतिशय सुरेख फटका. झेलची संधी आणि सुंदर झेल या ठिकाणी टिपलेला. एक चांगला दिग्गज खेळाडूला झेलबाद करण्यामध्ये यशस्वीरित्या अशी गोलंदाजी करताना आपण पाहतो ते सनीचे. आज खरं सुशीलदादा बेगे यांना आनंद होत असेल की या खेळाडूला मी पॉइंट लावून नक्कीच या पोराने सनीचं सोनं केले आणि तेजस कुंभारकडून या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले. विजयासाठी अजून किती धावांची गरज आहे. सनी गायकवाडने जर ही मॅच काढली तर बाबू मोरे याचकडून 500 रुपये तसेच तेजस कुंभार याचकडून 500 रुपये. विजयासाठी 3 चेंडू 9 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना. 3 चेंडू 9 धावांची गरज विजयासाठी संघाला. सनीची गोलंदाजी पाहण्यासाठी परदेशातून या ठिकाणी आलेले प्रेक्षक आणि सनी या संघासोबत ज्या संघासोबत सामना करतो तो शिवतेज वॉरियर्स या संघाने सलग 3 वर्ष त्याला ठेवला होता परंतु 4थ्या वर्षी विकून टाकला आणि या सनीला संधी दिली गेली आणि त्या संधीचं सोनं करण्यामध्ये यशस्वीरित्या अशी गोलंदाजी करतो तो हा सनी. अतिशय सुरेख झेलची संधी. पुन्हा एकदा चांगल्या खेळाडूला झेलबाद करण्यामध्ये यशस्वीरित्या अशी गोलंदाजी करताना दिसतोय. विकेट हॅट्रिक घेतो का पाहायचंय. दोन बॉल 9 रन गोलंदाजी करण्यासाठी आला. एक तर
तगडेबाज असा फलंदाज विजय गुराव. विष्णुप्रिया क्रीमचे ब्रँड अँबॅसेडर विजय गुराव. विजयासाठी 2 चेंडू 9 धावेची गरज. जर विजय मिळवायचा असेल हा विजयला तर पाहूया विजयासाठी. आणि हा पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आणि 3 धावा आत्ताच्या 2 चेंडू 6 धावा. एक निर्णायक षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सनीचा. एकीकडे महाराष्ट्र गाजवतो तो ऋतुराज गायकवाड. हॅलो एकीकडे काय नवीन चेंडू. चला दुसरा चेंडू द्या. एकीकडे आपल्या भावाने महाराष्ट्र गाजवला असा ऋतुराज गायकवाड आणि एकीकडे शिवगंगा गाजवतो असा सनी गायकवाड. आपण या मैदानावर पाहतो गोलंदाजी करताना. जनतेच्या मनातील हा गोलंदाज सनी गायकवाड. पाहूया अतिशय सुरेख चाललेला हा सामना. प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. शंभू वॉरियर्स विरुद्ध शिवतेज वॉरियर्स संघ. दोन्हीही संघ आमने सामने लढताना दिसत आहेत. विजयासाठी 2 चेंडू 6 धावेची गरज. स्ट्राईकला खेळतोय विजू गुराव आणि तुषार भिगे. अतिशय सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयासाठी 1 चेंडू 6 धावेची 5 षटकारच मारायला लागणार. स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज झालाय तुषार दिघे. एक अष्टपैलू खेळाडू. अक्षर रेखीव असा गोरा पान ज्या खेळाडूवरती संघाचा विश्वास असा हा तुषार दिघे. ढगाळ वातावरणासाठी तुषार दिघे. ढगाळ वातावरण झालेले. पाहूया 1 चेंडू 5 धावा होतात का. पाहूया खूप जिंकला सामना. 1 चेंडू 5 धावा आणि हा सामना छोटा राजन. आनंद उत्सव साजरा करताना दिसतोय सनी. पण आपल्या जीवाला सांभाळा. आणि या ठिकाणी आबा गायकवाड यांनी घोषणा केली की 5 दिवस